सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये बघा पीएम किसानच्या या योजनेच्या संदर्भात जो 20वा हप्ता आहे म्हणजे 20वा टप्पा, हा 20वा टप्पा अजूनही आलेला नाही। मात्र तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे की याच महिन्याच्या 24 तारखेला म्हणजे जून महिन्याच्या 24 तारखेला जर आपण पाहिलं तर 4 महिने कंप्लीट झाले होते बरं का। म्हणजे पूर्वीचा जो 19वा हप्ता जो मिळाला होता पीएम किसानचा, तर तो मिळाला होता 24 फेब्रुवारीच्या दिवशी 2025ला। पण 24 फेब्रुवारी ते आत्ताच्या जूनच्या महिन्याची 24 तारीख, आत्ताच्या जून या महिन्याची 24 तारीख, तर या एकूण कालखंडाचा जर आपण विचार केला तर 4 महिने कंप्लीट झालेले आहेत। 24 तारखेपर्यंत खरं तर वितरणाची ही दाट शक्यता होती, पण तुम्हाला माहीत आहे की त्या मधल्या टायमामध्ये कुठल्याही प्रकारचा एक मेगा इव्हेंट म्हणजे मोठं कुठलं तरी एखादं राजकीय व्यासपीठ किंवा कुठलीही अशी एखादा कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम किंवा कोणताही एखादा मोठा कार्यक्रम हा आयोजित नव्हता। आणि आत्ताही जर विचार केला आपण पुढच्या आता उरलेले जे काही 2-3 दिवस आहेत म्हणजे 30 तारखेपर्यंत, आता 30 तारखेला मन की बात वगैरे तो कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये आता होते की नाही ते आपण त्यावेळेस पाहूयात। पण खूप महत्त्वाची गोष्ट, माझा जेवढं अंदाज आहे तर त्याच्यानुसार मला नाही वाटत की 30 तारखेपर्यंत पण यावेळेस वितरण होईल। त्याचं साधं सिंपल कारण सांगतो मी तुम्हाला, आणि जे आहे ते स्पष्ट सांगतो आहे की या चॅनलवर प्रामाणिकच अपडेट दिले जातात। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला ही सांगू इच्छितो आहे की या 30 तारखेपर्यंत जर वितरण होणार असलं असतं याच महिन्यामध्ये, तर त्याची जी काही चाहूल आहे, त्याचं जे काही त्याला आपण म्हणूयात की निर्देश किंवा त्यासाठी जे काही जाहिरात केल्या जाते किंवा त्याला आपण म्हणूयात की माहिती दिल्या जाते, त्याचा गाजावाजा होतो। असं नाही की लगेच आज डिक्लेअर झाला आणि उद्या हप्ता मिळतो, असं झालेलं नाही। त्यामुळे ती बाब पण आपण समजून घेतली पाहिजे। त्यामुळे 30 तारखेपर्यंत म्हणजेच या जून महिन्यामध्ये, आता या जून महिन्याचा, कारण जून महिना हा 30 तारखेचा आहे, जून महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत पण वितरण होण्याची शक्यता, 20व्या हप्त्याचं वितरण होण्याची शक्यता ही नाही असं मला तुर्तास तरी वाटतं आहे। पण मग तुम्ही म्हणाल की मग वितरण कधी होणार आहे? वितरण कधी होणार आहे तर वितरण तुम्हाला सांगतो आहे की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्येच वितरण होणार आहे या योजनेचं, पीएम किसानचं। हे मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो। म्हणजे पहिला जो आठवडा आहे तर त्या आठवड्यामध्ये वितरण होण्याची शक्यता दाट आहे। हालाकी कुठल्याही प्रकारची अधिकारिक अजूनही माहिती आली नाही। ज्यावेळेस माहिती येईल त्यावेळेस तुम्हाला सर्वात अगोदर देण्यात येईल, काळजी करायची नाही। पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही जर वाट पाहत असताना किंवा तुम्हाला कोणी सांगितलं असेल की वितरण सुरू झालं, तर वितरण सुरू झालेलं नाही पीएम किसानचं जुलै या महिन्यामध्ये, आणि जुलैच्या पण पहिल्या आठवड्यामध्ये वितरण जे आहे होण्याची शक्यता आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरण होण्याची शक्यता ही अधिक आहे। ही बाब सर्वांनी समजून घेतली पाहिजे। आता त्यासाठी काही गोष्टी पण आहेत, लक्षात ठेवा। या अगोदरचा 19वा टप्पा त्यावेळेस म्हटलं गेलं की फार्मर ID कार्ड कंपल्सरी आहे, पण मात्र ऐन वेळेस सूट दिली। पण आता तसं होणार नाही। KYC नसेल तरीही मिळणार नाही। आधार सीडिंग म्हणजे आधार सीडिंगमुळे बऱ्याचशा लोकांचे 3-3, 4-4 हप्ते एकदाच आले बरं का। पुरावे पण मी दाखवले तुम्हाला। तर त्यामुळे एक लक्षात ठेवा, आधार सीडिंग पण हवं आहे, KYC पण हवी आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID असणं अनिवार्य आहे। ह्या गोष्टी आता पाहिजेच, त्याशिवाय चालणार नाही किंवा त्याशिवाय हा 20वा हप्ता हा मिळणार नाही। 20वा हप्ता आपल्याला पुढील काही दिवसामध्येच म्हणजे जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये, पहिल्या आठवड्यामध्येच आपल्या खात्यावर जमा होईल। त्यामुळे कोणी काही चिंता करायची नाही। तुमच्या मनामधला जो काही प्रश्न होता, तुमच्या मनामधला जो काही म्हणजे हे आहे म्हणजे डाऊट होता, तो क्लिअर केलेला आहे की पीएम किसानच्या संदर्भात आम्हाला खात्रीला आहे या हप्त्याचं वितरण कधी होईल याचा थोडक्यात अंदाज द्या, आणि तोच या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। काही अडचण असेल आता या व्यतिरिक्त पण तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा, नक्की त्या कमेंट्सला उत्तर देईल। धन्यवाद।